जी आता शिवसेनेने जाहीर केली यादी किंवा वंचितने आज निर्णय काही घेतला, या सगळ्यांच्या बाबतीत फेरविचार करणं आणि आघाडी म्हणून आम्ही पुढे जाणं ही काळाची गरज आहे. आव्हान तर आमचं आहेच आहे. अजूनही काही वेळ गेलेली नाही. अजूनही एकत्र बसलं पाहिजे, मार्ग काढले पाहिजे. जी आता शिवसेनेने जाहीर केली यादी किंवा वंचितने आज निर्णय काही घेतला, या सगळ्यांच्या बाबतीत फेरविचार करणं आणि आघाडी म्हणून आम्ही पुढे जाणं ही काळाची गरज आहे. खरं म्हणजे वंचितने सुद्धा ते जाहीर केलेलं आहे. आमचा सातत्यानं आघाडी म्हणून सुद्धा आग्रह राहिलेला आहे की वंचितने आमच्या समवेत राहावे. देशातला इतिहास एक वेगळ्या पद्धतीनं वळणावर आहे. कशा पद्धतीने लोकशाही पुढे जाणार, राज्यघटनेचं काय होणार, ही चर्चा ज्यावेळेस आहे त्यावेळेस एक विचाराचे आम्ही असलेले की ज्यांना ही लोकशाही वाचवायची त्यांनी एकत्र राहणं आवश्यक आहे, म्हणून मनापासून प्रयत्न आमचा होता. काँग्रेस म्हणून सुद्धा आम्ही त्यामध्ये पुढाकार घेतलेला होता. त्यांनी जाहीर केलेलं आहे. आता एकत्र आम्ही बसू त्यावेळेस यावर आघाडी म्हणून एकत्र बसू त्यावेळेस चर्चा होईल. ठीक आहे ना, आमचा आग्रह आहेच आहे आणि त्यामुळे दिल्लीला सुद्धा वस्तुस्थिती आम्ही कळवलेली आहे. काय परिस्थिती आहे ही कळवलेलं आहे. विश्वजित कदम आणि काही त्यांचे सहकारी हे गेले असतील दिल्लीला, ही परिस्थिती सांगतील, ते दिल्लीतून मार्गदर्शन घेतील. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.